ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। स्वयंरोजगार मेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। एकत्र कुटुंब पद्धतीमुळेच खाडे कुटुंबीय यशस्वी। आमदार सुरेश खाडे। जीवनात दुःख आणि प्रतिकूल परिस्थिती येत असते आणि जातही असते, त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीला दोष देत बसू नका। जिद्द, चिकाटी आणि परिश्रम करा, तुम्हाला यश नक्की मिळणारच आहे, असं मत माजी पालकमंत्री आणि आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी व्यक्त केले। आमदार सुरेश खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते मयूर शेठ निकम व भाजपाच्या युवती जिल्हा अध्यक्ष सौ शोभाताई तोडकर यांनी मिरज येथील आळतेकर हॉल येथे स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते। या प्रसंगी आमदार सुरेश खाडे हे बोलत होते। यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश आवटी, माजी महापौर संगीताताई खोत, रुपाली देसाई, उमेश हारके, अजिंक्य हनबर यांच्यासहित अधिकारी उपस्थित होते। या स्वयंरोजगार मेळाव्याला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। एक किचन, एक बँक अकाउंट, एक विचार आणि एकत्र कुटुंब पद्धती यामुळेच आमचे खाडे कुटुंबीय यशस्वी होऊ शकलो, असेही आमदार सुरेश खाडे यांनी यावेळी सांगितलं। भारतीय जनता पार्टी व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र MCED उद्योग भवन यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांसाठी या स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं। नवीन उद्योग रोजगार करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। सभासदांसाठी अत्यल्प कागदपत्रामध्ये जिल्हा उद्योग केंद्र CMEGP अंतर्गत ऑफलाईन नोंदणी करण्यात आली। उद्योजकता विकास परिचय कार्यक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम कर्ज प्रकरण याविषयी अधिकाऱ्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं। महानकरी न्यूजसाठी आदी माने, मिरज। नमस्कार, मी शोभा तोडकर, भारतीय जनता पार्टी युवती जिल्हा अध्यक्ष। काल 1 जून आपले आमदार माननीय सुरेश खाडे यांचा वाढदिवस होता, तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी आणि आपले युवा नेते माननीय मयूर निकम शेठ आमच्या दोघांच्या वतीने आम्ही एक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती मेळावा CMGP योजना ही आम्ही इथे ठरवलं आहे। ही एक शासनाची योजना आहे। या योजनेअंतर्गत आपण जे लोक आहेत आपल्या समाजामध्ये ज्यांना छोटे मोठे उद्योग करायचे आहेत व त्यांना आर्थिक पाठबळ मिळते, तर त्यासाठी आम्ही इथे हा रोजगार मेळावा भरवला आहे। या मेळाव्याअंतर्गत आपण लोकांना 5,000 पासून 1 करोडपर्यंत आर्थिक मदत देतो शासनातर्फे, आणि त्याला आपली कॅटेगरी ठरलेली आहे की अनुदान विहित शहरी आणि ग्रामीणला देतात, परत कास्ट वाईज असेल, ओपन असेल, ते आपण अनुदान त्यांना मोफत देतो। आपल्या समाजामध्ये भरपूर असे लोक आहेत की ज्यांच्याकडे भरपूर कौशल्य आहे, कष्ट करायची तयारी आहे, मग त्यांना आर्थिक पाठबळ नाही, इव्हन त्यांना कुठल्या संधी निर्माण होत नाही, तर त्या एकंदरीत संधी निर्माण करून देण्याचं काम आम्ही दोघांनी केलं आहे। आपल्या समाजामध्ये कुठलेही तरुण असतील, तरुणी असतील, त्यांनी म्हटलं नाही पाहिजे की माझ्याकडे काम नाही आहे। प्रत्येकजण आपल्या पायावरती स्वतः उभा राहिला पाहिजे आणि समाजाला दाखवलं पाहिजे की समाजासाठी त्याचं उदाहरण बनलं पाहिजे। तर या हेतूनं आम्ही हा मेळावा आयोजित केला आहे। तर या मेळाव्यासाठी भरपूर लोकांनी सहभाग दर्शवला, त्यासाठी मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते। आणि सांगली जिल्ह्यातली ही एकमेव अशी मोठी नोंदणी आमच्या या मेळाव्यातर्फे झालेली आहे। जवळपास 200च्या आसपास नोंदणी आम्ही आता उद्योग भवनमध्ये करत आहोत। तर सगळ्यांनी असंच आम्हाला सपोर्ट करावा, आमच्या पाठीमागे उभा राहावं, सर्वांना धन्यवाद। घर, एक किचन, एक बिझनेस, एक बँक अकाउंट आणि एक विचाराचा त्यामध्ये अंतर आहे। परिस्थितीचा विचार नसतोय, आपली जिद्द पाहिजे, आपल्या डोक्यात काय तर ठरलं पाहिजे की मला हे करायचं, मला इथे पोहोचायचं, त्यासाठी काही नको। सांगायचा उद्देश एवढाच आहे की परिस्थिती कुठेही थांबत नसते, दुःख कुठेही थांबत नसतात, येतात आणि जातात, येतात। आपण आपल्या पायावर खंबीर असल्यानंतर दुःख आणि परिस्थिती काही करू शकत नाही आहे। पण उद्योजक बनताना मी सांगितलं, उद्योजक झालो आपण, उद्योजक राजकारणात झालं, पण जिद्द होती, उद्योजक बनायची जिद्द होती, डोक्यात ते होतं। तर राजकारण करताना राजकारणामध्ये आमदार व्हायचं, त्या आमदाराची जिद्द होती आपल्यामध्ये, पण कष्टच करायचे, डोक्यात एकच ठेवायचं, उद्योजक बनायचं। आज तसं नाही आहे। आज मुलं विचार करत नाहीत, माझ्या छोट्या बहिणी विचार करत नाही की आपल्याला काय करायला, जिद्दीनं नका कामाला, एक डोक्यात काहीतरी भरमा, मला इथं पोहोचायचं आहे, त्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे। आणि तो प्रयत्न करत असताना काय तुम्हाला अडचण असेल, काय असेल, तर आम्ही सर्व तुमच्या
बरोबर राहू. त्यामुळे उद्योजकाला पाहिजे उद्योगावर आणि काम करण्यापेक्षा काम मागण्यापेक्षा काम देणारे बनण्याची भूमिका ठेवा. काम देण्यासाठी आपण 4 माणसाला जरी आपण एक त्यांची चूक भेटवली तरी हा मोठा बोलण्याचा मार्ग आहे. त्यामुळं काम मागणं उद्योग म्हणजे आता नोकरवरती कामगार मिळावे, हे मिळावे, ते मिळावे, आणि मग त्याच्यापेक्षा गव्हर्नमेंटनं मोदी साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी एवढे पैसे तुम्हाला उद्योगाला दिले, एवढे पैसे उद्योगाला